मुंबईतल्या अटल सेतू प्रवाशांच्या सेवेत आता दाखल झालेले आहे। अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांची मात्र आता गर्दी झाली आहे। कालच अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आजपासून मुंबईकरांसाठी अटल सेतू तयार झालेला आहे, उपलब्ध आहे, सेवेत दाखल झालाय। 2 तासांचा हा प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात होणार आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे या प्रवासाविषयी, या सेतूविषयी। 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात होतोय। देशातला सर्वात लांब हा सागरी सेतू प्रवाशांच्या सेवेत आता आलेला आहे। निश्चितच प्रत्येक मुंबईकरच नव्हे तर राज्यातल्या सर्वच जणांना या सेतूवरून कधी ना कधी प्रवास करण्याचं स्वप्न असणार आहे। अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प होता, तो पूर्ण झालाय आणि लोकांच्या सेवेत आता हा सेतू दाखल झालाय। कालच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे आणि मुंबईकरांनी सुद्धा आज प्रवासासाठी गर्दी केली। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, निश्चितच सर्व मुंबईकरांना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उत्सुकता असणार आहे, त्यात आता वीकेंड आहे, शनिवार रविवारच्या सुट्टी दिवशी निश्चितच मुंबईकर या पुलावरून प्रवास करतील। काय नेमकी माहिती आहे? अगदी बरोबर आहे। कालच या सेतूचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज मात्र जे मुंबईकर आहेत त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। काही जण तर 7 वाजेपासूनच आल्याचं सांगत होते, तर काही लोक जे आहेत ते वेळेवर आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठी रांगच लागली होती। मी जे शिवडीच्या बाजूला वडाळा फ्रीवे वरून येत असताना या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि आता हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। अनेक वाहनधारक जे आहेत त्यांनी आता आपली वाहनं काढलेली आहेत। त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांना उत्सुकता प्रचंड होती, कारण वेळ आणि इंधनाची बचत होणार होती। त्याचबरोबर जो टोल आहे त्या टोल संदर्भात सुद्धा हा टोल जो आहे तो अतिशय म्हणजे कमी प्रमाणात आहे, कारण वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे। त्यामुळे मुंबई गोवा असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया या वाहनधारकांनी दिलेल्या आहे। आणि अगदी लोकांचा जो उत्साह आहे तो निश्चितच मोठा दिसतोय आणि अर्थात आज शनिवार रविवार असल्यामुळे या पुलावरून प्रवासाचा आनंद मुंबईकर घेणार हे निश्चितच दिसतंय। मनोज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।